आणि खरी सेवा कोणाची? त्या मेंढके दादाची. अरे अहो रात्र मध्ये मेंढी माऊली लक्ष आहे, पायात चप्पल नाही, अंगात कपडे नाही, झोपाय असर नाही नीट. आपण एसी काय लावतोय, फॅन काय लावतोय, काय काय करतोय महाराज. हा त्यांच्या पायात चप्पल नाही, 6 महिने सेवा करतात, 6 महिने सेवा करतात. अरे त्यांच्या पाया पडा, महाराजांच्या काय पाया पडतात. भंडारा लाटी हाती घोगाड्याची पाटी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. भंडारा लाटी हाती घोगाड्याची पाटी, भंडारा लाटी हाती घोगाड्याची पाटी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. पुण्याईनं जन्म मिळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळला. पुण्याईनं जन्म मिळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळला. भंडाराला लाटी हाती घोंगड्याची पाटी, भंडाराला लाटी घोंगड्याची पाटी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. महाराज ती 24 तास सेवा करतात, देहाकडे बघत नाहीत, जीवाकडे बघत नाहीत. पण आम्हाला कीर्तनात टाळे सुद्धा, टाळे कुठं चाललोय आपण, मोकळ्या अंगणात टाळ्या सुद्धा वाजवायला, तेवढी तरी सेवा खरी. हा निंदास्तुती नाही करत. अरे वस्तुस्थिती टाळ्या जर वाजवल्या तर ब्लड प्रेशर येत नाही, कोमात जात नाही, आग रक्त सळसळत, श्वासोच्या वास 21,000 तास चालतो, 24 तासाला तो फास्ट चालतो, वारा वाहतो भर 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 असा. पण आम्ही टाळे बी वाजवाय नको म्हणतो. घर्षण होतं, रक्तमिश्रण होतं, कीर्तनात तरी वाजवा की राव टाळ्या, ही तरी खरी. करे टाळी बोला मोखी नाम, करे टाळी बोला मोखी नाम, करे टाळी बोला मोखी नाम, करे टाळी बोला मोखी नाम. गुणिया पाया विनवितो तुम्हाला, गुणिया पाया विनवितो तुम्हाला, गुणिया पाया विनवितो तुम्हाला, गुणिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मोखी नाम, 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 मोखी नाम. अरे मुखाने नाम घ्यायचंय आणि हाताने टाळे वाजवायची. ही मामासाठी वाजवायची नाही आणि भगवान परमात्मा दिसात वाजवायची नाही, स्वतःसाठी वाजवायची. हा यालाच म्हणे तो बरं आहे, तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी. आणि डॉक्टर कडे जातो म्हणते माझं असं कसं, तुझं कसं होईल, लय नीट होईल तुझं, असंच होणार तुझं. तिथं काय काय होतंय, व्यायाम करत जा, चालत जा, पहाटे उठत जा, मग इथं रोग आला होय. असंच आहे, आपलं आपल्यालाच कळा नाही. पैसा दिला म्हणतात लय भारी महाराज आणि फुकटचा महाराज आहे, त्याचं काय खरं आहे तेव्हा. उलट आहे सगळं, उलट. खऱ्याकडे दुनियात चालली नाही, लबाडाकडे चालली. या मेंढके दादाच्या पाया पडत जा, महाराजाच्या पाया पडत जाऊ नका. कीर्तन चांगलं असतं, महाराजच चांगले असतील गॅरंटी नाही. मी निंदास्तुती करत नाही, मला वस्तुस्थिती तुमच्याकडून कळाली. खोट आहे का हे? खरंय. अरे त्या स्वयंपाकी दादाच्या पाया पडा, 3 वाजल्यापासून त्यांचा गालबाला चालू आहे. लोक किती येत्या, कमी पडतंय का, चांगलं शिजतंय का, भाजी होती का,
काय काळजी या त्यांच्या दर्शन घ्या का तर कीर्तन झाल्या पोट पूजा ते करतात आपली कोण स्वयंपाकी दादा त्यांच्या चरणा मस्तक ठेवत जा आणि लयच खराड झालं लय जाळणी झालं तू करून बघ की एकदाच कर जास्त नको करू हा मग तुझी पाठ फापाडतो त्यांचं दर्शन घ्या आणि शेवटचं दर्शन ज्यांचं पाय पवित्र झाले पिढ्याना पिढ्या ते आमचे काशीनाथ महाराज सिंगारे त्यांच्या बरोबर असलेले उपकारभारी ज्यांचा अंत नाही ते विशाल महाराज मोडळे त्यांचं दर्शन घ्या अरे मामाला समाधान वाटेल श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग करी विशाल महाराज मोडाळे करमणवाडीचे तुमचं भाग्य हा एवढी मोठी सेवा करायला होती त्यांचं दर्शन घ्या आज कितीतरी दिवस झालं मी बाग्यावर फिरतोय महाराज पण त्यांची आतुरता रोज बाग्यावर फिरतोय मी प्रत्येक पण खरोखर आस्थाय आदर आहे मामाची सेवा कशी करायची भक्तांचा आदर कसा करा कोरोनाची वाडी हा करमणवाडी नाही कोरोनाची वाडी हा कोरोनाची वाडी आहे हा म्हणजे कोरोनाची वाडी म्हणजे त्यांनी कुराण बाजूला सारलंय हो आणि असं सखल मैदान केलंय महाराज त्या विशालजी महाराजांच्या चरणावर दर्शन घेतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो बोला 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 बाळूमाच्या नावानं बाळूमाच्या नावानं बाळूमाच्या नावानं ज्याची खरी सेवा सेवेचे प्रकार दोन एक खरी सेवा एक खोटी सेवा उंच बुटका काळा गोरा हा खरी आणि खोटी मग खरी सेवा कुणाची आमच्या मेंढके दादाची मलकापूरचा लक्ष्मण नावाचा मेंढका बाळूमामाच्या तळावर लहानपणापासून मेंढा राखायचा आणि परस्पर घरच्यांनी लग्न ठरवलं फोन नव्हते तेव्हा काहीच नव्हतं लग्न ठरवलं निरोप आला बग्यामध्ये तुझं लग्न ठरलंय तुला घरी यावं लागल लग्न झालं पण विषय असा झाला ज्यावेळेस घरनं निरोप आला लक्ष्मण तुझं लग्न ठरवलंय ती काळ होता हा कुठला काळ लगीन कोणी ठरवलं ती गेलता पोरगी बघायला नव्हता गेला त्याला माहित सुद्धा नव्हतं पहिले आई वडील परस्पर जायचे मुलगी लग्नाला उपर झाली कोणाची तरी पोरग आपलं उपर झाले मग त्या पाहुण्याला विनंती करायची पाहुण्या पाहुण्यात बैठक व्हायची आणि लगीन जमल्यावर कळायचं आपलं लगीन जमलंय मी दुसरीकडे जाणार नाही तसला पंचाट महाराज मी नाही मग निरोप बघ्यात आला लक्ष्मण तुझं लग्न जमलंय लक्ष्मण मामाकडे आला प्रत्यक्षित आणि मामाला विनंती केली मामा म्हणत्यात लग्न जमलंय जा की तुला कोणी अडवलंय मामाने खिशातले पैसे काढले लक्ष्मणच्या हातात ठेवले आणि लक्ष्मणच्या हातात ठेवल्या लक्ष्मणला उपदेश केला लक्ष्मण तू चाललाय लग्नाला पण तुझं लग्न झाल्यावर गाड्या पोरगी पळून जाणार आहे काय सांगितलं त्याचं वाक्य आहे मामा बायको पळून जाऊ द्या पण माझा देव तर कुठं जाणार नाही ना नाही त्या टाळ्या वाजवाय तुम्हाला काय म्हटलं तू बायको जाऊ द्या पळून पण माझा देव तर कुठं जाणार नाही ना आणि माझ्या देवाच्या मेंढ्या तर कुठे गेल्या नाहीत ना अरे देह त्यासाठीच आहे कशासाठी देह जावा त्वा राहो देह जावा त्वा राहो पांडुरंगी दृढ भाव डायरेक्ट मेंढ्याकडे गेला
मेंढीची सेवा करत राहिला आणि सेवा करत राहिल्या 3 महिन्यानं लक्ष्मणला मामाने बोलवलं. लक्ष्मण असं कर, प्रपंच करावा लागतो. हो प्रपंच करावा लागतो बाबा, परमार्थही करावा लागतो, पण तू घरी जा, लग्न कर. लक्ष्मणला जमीन नव्हती महाराज, जमिनीचा तुकडा नव्हता, कर्नाटक राज्यातला होता. आणि त्यावेळेस मामाने उपदेश केला, जा तू लग्न कर, तुला 6 मुलं होतील, देतो. किती मुलं? 6. होईची पहिली 6 मुलं, 3 मुली देतो, 7 3 9 लेकरं तुला देतो आणि 4 भाकरी देतो. किती भाकरी देतो? 4 भाकरी. त्या कर्नाटक राज्यामध्ये 4 एकर शेतीला 1 कुरी म्हणतात. काय म्हणतात? 4 एकर शेतीला 1 कुरी म्हणतात. आणि 1 कुरी म्हणजे 1 भाकर. लक्षात असू द्या, 1 कुरी म्हणजे 1 भाकर. तुला 4 भाकरी देतो आणि मी माझ्या कळपातली 5 मेंढ्या देतो. ए कोणाला देते? पोरे महाराजाला. वय एवढा खरा आहे का पोरे महाराज? ही सेवा कोणाची आहे? ज्याची खरी सेवा आहे त्या लक्ष्मणची खरी सेवा आहे. निष्ठा मामावर. वजन गेलं मामाचं मुखातून. लक्ष्मण घरी गेला. घरी गेला लक्ष्मण. मामान विश्वास, तू घरी जा. लग्न झालं, दुसरं लग्न झालं. 6 मुलं झाली. किती मुलं झाली? 6 मुलं झाली. 3 मुली झाल्या. आणि पहिल्या बायकोची 9 एकर जमीन मिळाली. पहिल्या बायकोची 9 एकर जमीन मिळाली आणि 7 एकर जमीन स्वतः खरेदी केली. किती झाली? 16. वा. मग 4 एकर म्हणजे 1 कुरी. 1 कुरी म्हणजे 1 भाकर. मग किती भाकरी झाल्या? 4 भाकरी झाल्या. 4 चौक 16. हा, कर्नाटक राज्यात 16 एकर जमीन असली म्हणतात. बरं आहे. आपल्या ह्याच्यात 1.5 गुंठा असला तर म्हणतात हाय लगा मला लय भरपूर आहे. इतका फरक आहे महाराज. इतका फरक आहे. 6 मुलं झाली, 3 मुली झाल्या, 4 कुरी झाल्या, 4 भाकरी मिळाल्या. प्रपंच सुखात चाललाय. सिद्धाप्पा आणि यल्लाप्पा 2 मुलं आहेत. मामाने 5 मेंढ्या दिल्या. 5 किती दिल्या त्या मेंढ्या? 5 मेंढ्या दिल्या. 1982 साली 5 मेंढ्याच्या 80 मेंढ्या झाल्या. किती झाल्या? 5 मेंढ्याच्या 80 मेंढ्या झाल्या. आणि अश्विन पौर्णिमा आहे. धनगर लोक कसे आहेत बरं का? आदर्श फक्त धनगरांच घ्यावा. हा भारत देश खरं धनगरांनीच घडवला. मी जातीत तसा विचार करीत नाही. घाट कुणी काढला? खंडाळ्याचा. दिल्लीची हस्तिनापूरची संसद कुणी बांधली? अरे एका धनगरानं बांधली आहे. हो, इतिहास फार मोठा आहे महाराज. हा समाज अडाणी आहे पण खोचक आहे, दिलदार आहे, धनवान आहे. आणि त्यावेळेस 2 मुलं आहेत. एक सिद्धाप्पा, एक यल्लाप्पा. 80 मेंढ्या झाल्या. 1982चा काळ आहे महाराज. लांबचा काळ आहे. अश्विन पौर्णिमा आहे. आणि 2 मेंढ्या अशा रानात राखतात. आणि आबाळाचा खेळ 2 भाऊ बघतात. आपण आबाळाची कपार जर निघली का थोडीशी तर घर गाठतो. हा, कडकड धडधड वाजले. राण्या चल घरी, बाळ्या चल घरी. पण धनगर लोकांना घर नसतं. निसर्गावर दंड पडतात ते. आणि किती बी कालवा करतो त्यांची वाघर रानातच असती. मेंढ्या बसे झोपतात ते. असे कणकर असतात धनगर. हा, लुचपाट नसतात ते. मग ते धनगर असे त्या आबाळाचा खेळ पाहतात. विजा कडकड धड 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 करतात. भाऊ एकामेकाला संवाद करतात. यल्लाप्पा ती म्हणतो सिद्धाप्पा काय लगा खेळ चालवलाय आबाळानी. काळ छान आबाळ वारा सोसो सुटलेला आहे. एवढ्यात एक वीज कडाली आणि ती वीज कडाल्या मेंढरांच्या तळावर पडली. 50 मेंढ्या जळून खाक झाल्या. 82 साली सिद्धाप्पा यल्लाप्पा बेशुद्ध पडले जमिनीवर.
कोणाला काहीच कळाना. एवढ्यात एक वंच पुरा माणूस 3 गोंड्याचा शर्ट आहे आणि जवळ आलेला आहे. फेटा डोक्याला आहे, हातामध्ये काठी आहे, गोंगड पाठी आहे. काय म्हणतात ते? हे यलाप्पा उठ, यलाप्पा शुद्धीवाला, हे यलाप्पा उठ, यलाप्पा शुद्धीवाला. पाहतात तर कोणीच नाही, कोणीच नाही. कोण होता तो? कोण होता? मामाच होते. काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार. बाळो मामा वैदव वैदव वैद त्याने मेल्या केल्या वैदव वैदव वैद. बाळो मामा वैदव वैदव वैद त्याने मेल्या केल्या वैदव वैदव वैद. बाळो मामा वैदव वैदव वैद त्याने मेल्या केल्या वैदव वैदव वैद. बाळो मामा वैदव वैदव आणि चालू हातवर करा, आनंद लुट आनंद. रुद्राचा अवतार थोर त्याने मेल्या केल्या वैदव वैदव वैद. बाळो मामा वैदव वैदव वैद. हो त्याने मेल्या केल्या वैदव वैदव वैद. बाळो मामा वैदव वैदव वैद. त्याने मेल्या केल्या वैदव वैदव वैद. महाराज आले यलाप्पा, सिद्धप्पा, सुधीवाले आणि आहा म्हणता वार्ता कळाली. पोलीस पाटील आले, सरपंच आले गावातले आणि रामदुर्गाच्या तहसीलदाराला बोलावलं. तहसीलदार साहेब आले, पंचनामा केला. 1982चा काळ आहे. पंचनामा केला. त्यावेळेस यलाप्पाला आणि सिद्धप्पाला रामदुर्गाचे तहसीलदार काय म्हणतात? काय म्हणतात? तुम्हाला भीती नाही वाटत? नाही वाटली भीती? नाही ना वाटली? काय नाही वाटली? अभंगाचं पहिलं ज्याच्या खरी सेवा, ज्याची 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 खरी सेवा,
स्वामी सावेवाद करीतो स्वामी सावेवाद ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा हरी सेवा काय जीवा त्याच्या भय काय जीवा भय काय जीवा ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. महाराज मग काय करतो, मागे पुढे राहे संभाळे आली आगाध निवार वाया. पण सेवा खरी पाहिजे, सेवा खरी पाहिजे. हे प्रपंच करताना खराच करायचा, खराच करायचा. भावाबर गपलत नाहीच करायची, नाहीच करायची भावाबर गपलत. पण गडी गपलतच निघाल्यात आज. कोणाच्या नादानी, बायकोच्या नादानी. तुम्हाला काय कळतं का? थोडं थोडं हाताला मागं ठेवत जावा, ठेवत जावा माग. ठोत्यात गडी, ठोत्यात ठोत्यात. पण एक लक्षात ठेवा दादा हो, आपण जन्माला येतो. माय पहिलं कापड काय ग? पहिलं कापड बाळाचं. बाबा सुट. कोणचं कोणचं? मोठ्याने बोला की लागा. बाळ होत, बरोबर आहे. पहिलं कापड बाळ होतंय. किती फुटाचं ग माय? 3.5 फुटाचं, 3 फुटाचं. वा, गोड आहे. त्याचा कलर कसला बी चालतो बरं का. हिरवं असलं काय, निळं असलं काय, फक्त डाळप्याचं लागतं, आहे का नाही माय? वा. आणि जाताना एक कापड आहे. जाताना ती किती मीटर आहे ग माय? 3.5 मीटर आहे. वा, किती गोड बाय आहे माझे माय. हो, ती 3.5 मीटर आहे. पण ते कापड तुमचं ना आमचं सारखंच आहे. तिथं गावण चालत नाही, तिथं पैठणी चालत नाही. हा, अजून कसले कसले बरीच नाव आहे ती. हा, ती उशाला असतो. पण अंगाव 3.5 मीटर असत. त्याचा कलर पांढरा. तुमचा बी पांढरा आणि आमचा बी पांढरा. वा. मग त्याला खिसाय का ग माय? बाळू त्याला 3.5 मीटरला. मग भावाचा गबाळ हाणलेला कशासाठी हाणायचं? कशासाठी? अरे येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही. मग येड्या बायकोचं कशाला ऐक तुला का? भावाने लका रक्त वाकलाय भावाबी. हे कशाला लाका? आठाण्याला आठानीच लावायचं. प्रारब्ध हे शरीर आहे. आधी प्रारब्ध आहे, नंतर शरीराची रचना आहे. ज्यांनी ज्यांनी गबाळ हाणलं का त्यांची पोरं येड्यावानीच लागली करायला. मी निंदास्तुती करत नाही, पण वस्तुस्थिती बोलतोय. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. खरे घराघरात चाललंय हे, गावागावात हे चाललंय. अरे महाराष्ट्रात तर मैंदळ चालणार राहणार. हे लका कशासाठी करताय लका एवढं? हजारो कोटी. मी एवढा निस्वृत्तीपणा महाराज नाही, मी काढणार की नाही. आपलं घराचं जरी कळलं ना भावा बरं, अरे भावा बरं तोच भाव आहे, तोच भाव सांभाळायचा आहे. आणि तोच भाव बाळमा मला आवडतो. भावा संग वर थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर
थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयारा. माझ्या मामाला भाव आवडतो. घरात पण भाव पाहिजे, गावात पण भाव पाहिजे. अरे भावालाच, भावाशिवाय पर्याय नाही. सोन्याला का किंमत आहे बरं? का ग माय सोन्याला किंमत आहे? आता 90,000 गेले ते. का किंमत आहे? तर त्याला जास्त दर आहे म्हणून किंमत आहे. तेच 9 रुपये तोला असताना कुत्र्यांनी झाला नसतं. लाखाव गेलं सुद्धा म्हणतात चला लवकर अजून मी महाग. तेवढा भाव पाहिजे ना आपल्या मनातला. आणि तोच भाव, तसाच भाव आपल्या मामावर पाहिजे. हा, मामाला काय लागतं? गळ्यामध्ये माळ नसली तरी चालते, कपाळी भांडारा नसला तरी चालतो. फक्त काय पाहिजे? तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवोनी गोपाळ राहे ते. हे आंब्याचं झाड असतं, आंब्याचं. आता कैऱ्या लागल्यात का नाही माय आंब्याला? वा, आता ती कैऱ्या, हजारो कैऱ्या त्या आंब्यावर, आणि पाड लागतो. मग माय हे दादा आंबा काय पत्र लिहितो का राघोबाला? लिहितो ना? लिहितो का रे? नाही, पिलू सुद्धा नाही म्हणते राव. खरंच करमनवाडीचे लेकर हुशार आहे राव. कानगुणवाडी, मला बी आहे नाही राव. करमनवाडी का कानगुणवाडी, ते दोन्ही एकत्रच आहे या. तू मराठीला का इंग्लिश मीडियमला? मराठीला. मराठीत जिथे ठेवा, ते इंग्लिशला घाला मातीत. हे फाटपासून गलबाला डबा करायचा गाडी यायची. मी डबा करते तर तुम्ही आंघोळ घाला पोराला. आणि पोराला शेंबूड पिसा 50,000 फी झाली. आणि बेचा पाडा बी येत नाही. बेचा पाडा. अरे जिल्हा परिषदेचे लेकर, हे किती पाडा पाठवतात तुझं? 22 पत्र. काय तुझं नाव आहे? नाव नाही तुला? संपूर्ण नावाला का सांगायचं असतं? कृष्ण हनुमंत कानगुडे. हे लेकराचं 22 पत्र पाठ पाठे. पक्वाजे आहे का? मग तुम्हाला हात नाही तर टाळ्या वाजवायला. अरे आपल्याचं कौतिक करायचं शिकायला का? ह्याला काय येतं त्याला काय येतं, तुला काय येतं? गावातल्याला महत्व द्या, घरातल्याला महत्व द्या. शिका. आता भजन करू आपण. हा, टायमिंग आपल्यासाठी घड्याळ थांबलं नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. हे आपले आपण शोधायचे आता. आपले आपण खरी सेवा आहे का. हे मन लबाड बोलतं, मन खोटं बोलतं. नाही चोरी केली म्या, पण अंतरात्मा केली गेला का म्हणतो. हे गडी बैठकीत बसले म्हणत, अरे भावाला निमित्त दिलंय आपण, रुपयात मिळत नाही, पण मन मिळतं का गबाळ हाणलंय गेला का. अंतर्मन लबाड स्वीकारतच नाही, लबाडी स्वीकारत नाही. ते तसं ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. खरी सेवाच आम्हाला आवडते, खोटी सेवा आवडत नाही. व्यवहारामध्ये फटकी नोट चालती, फटकी नोट चालती, पण खोटी नोट चालत नाही. सेवेमध्ये भोळी भक्ती चालती, पण खोटी भक्ती चालत नाही. गडीला का 20-20 हजारचं पाकिट नेते ते तळावनं, 10-10 हजाराची पाकिट नेत्यात. मी बाळूमामाचा भक्त हायला का तो भक्त हाया. 10,000 पाकिट मामाच्या तळावनं, 12,000 पाकिट, 5,000 पाकिट, आणि मी मामाचा भक्त हायला का. अरे ज्यांनी इलेक्शनचं पैसे हाणलं त्यांनी म्हणायचं माझ्या वार्डात विकास कर. कळलं का. इलेक्शनचं मताला 3,000 खायचं आणि परत जायचं नेंबरकडं, आमदाराकडे आमच्या वार्डाचा विकास कराय, करतो करीन. कसा करीन. तसं बाळूमामाच्या तळावलं पैसे नेले, बाळूमामा दुःखात सुखात कसा होईल म्हणालच नाही. तुझं तर मर तिकडं. ज्याची खरी सेवा. महाराज माझा मोठेपणा नाही, मी बाळूमामाच्या एकाही कीर्तनाचे पैसे घेत नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या गाडीचं पेट्रोल सुद्धा घेत नाही. स्वतःच्या गाडीने येतो, कीर्तन करतो, घरी जातो, निवांत झोपतो. स्वर्गात झोपल्यावर झोप लागतो. फक्त माझे सवंगडी आहेत त्यांच्या पुरतं प्रेम, ते माझ्या गाडीत येतात, पण त्यांना बी लई लाईट लागत. भाजीत मीठ किती लागतं. माय तू भाजी करते का. तुझ्यात किती माणसं आहे ती मला बोटाने सांग की. असं 5 आहे ती का. 5च आहे ती वय, जास्त नाही ती वय. पहिली माणसं मला ती 50, 25, 40. लका असं का झालं. मन संकुचित झालं आपलं. अक्षिदा पडला की डिवायडेशन. मी बऱ्याच कीर्तनात 3च बोट वर, एखाद्या कीर्तनात 2च बोट. नकाला का असं येडेवाने करू. खेळी मिळी गदारोळी राहा संग नाही काय यायचं. त्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. भाजीत 5 माणसाचं तू स्वयंपाक कराय भाजी करती. किती करती भाजी. 1.5 लिटर 1.5 लिटर लागते का भाजी. वा 1 लिटर. मग 1 लिटर भाजीला 1 किलो मीठ टाकते का नाही. कसं काय. मग किती टाकते. चवीपुरतं. वा मग घ्या केला का. पण चवीपुरतं घ्या की. बोला 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 बाळूमामाच्या नावानं. सांग बोला बाळूमामाच्या नावानं. सांग बोला बाळूमामाच्या नावानं. हो ऐका. अरे परमार्थामध्ये ज्यांनी गाथा ग्रंथ गीता केल्या त्यांची किंमत कमी समजू नका. पण तुमच्या पत्र वाजवी दरात पोहोचवलंय ते. 350-400 रुपये किंमत गाथ्याची. ज्ञानेश्वरीची 500च्या आत किंमत आहे. त्याला किंमत नाही म्हणून कमी लेखू नका. जगात मोल होईल पण गाथ्याचं गीतेचं मोल होणार नाही. गाथा म्हणतोय 350-400 रुपयाला. त्यातला एक आपण सोडा 40,000. लाजा वाटतात का ह्याला. आणि तुम्ही म्हणता तीच महाराज आणा काढाचे दृश्यमा द्या पैसे द्यावा. तीच महाराज लावा 40,000. म्हणजे पैसे घेतले म्हणतात का लय भारी महाराज. जास्त पैसे घेतले काय चाललंय फेड. कीर्तनकार सिद्ध असावा प्रसिद्ध असावा. हा कोण म्हणलं प्रसिद्ध. प्रसिद्धीला भूत आला. हा काय करता प्रसिद्धीला. कीर्तनकार सिद्ध पाहिजे. कीर्तन बरं वाटण्यासाठी असतं का बरं करण्यासाठी असतं. आजची कीर्तन कशा चालले बरं वाटण्यासाठी. चला कसा समाज सुधारणारच नाही. म्हणून सावध व्हा. कशापासून. नकली मालापासून सावध व्हा. नाही ह्या लेकरांना तर वाटतंय हसणं म्हणजे कीर्तन आणि रडणं म्हणजे कीर्तन. आता हसण्यावारी आणि रडण्यावारी कीर्तन चालली सगळी. सप्ताह बसतो का इथं.
किती खर्च करता? लाखभर रुपये. वा, किती वर्ष झालं? तुम्हाला कळत नाही? वा, मग मीच टाळ्या वाजवतो आता. वा, मग आता ऐका, आता लक्षात द्या. आता ह्यांना कळत नाही का कसं सपताय? बघ ऐका बरं का, इथं घोडपेंड खातय. मग तुमच्या गावात वाद विवाद कोर्ट कचेऱ्या चालू होते का बंद येत्या? एक सुद्धा केस नाही का? आख्या गावात कोर्ट कचेरी भावाचं भांडण अजिबात नाही. पोलीस स्टेशनला केस वैरत्व अजिबातच नाही. वर नाही ना, तरी समाधान वाटलं नाही ना? वा, मग तुमच्यासाठी मी टाळे वाजवतो. तुमच्या नावाचं रोज नावाचं नाव सांगतो, गावाचं नाव सांगतो, आणि त्या गावाचा आदर्श घ्या. तेव्हा कीर्तनाचा फायदा म्हणायचा. महाराजाचं किशी द्या कोर्टात आणि कीर्तन सांगतो बोंबलाय. कशी प्रगती होईल? हा, वाद आहेत महाराजांचं आणि कीर्तन सांगाय तू, कशी प्रगती होईल? महाराज नाही ना. मग महाराष्ट्रात रोज 10,000 कार्यक्रम चालतात रोज, पण प्रगती होईना. लांबी झाली पण खोली उंचीच नाही. म्हणून ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सवे वाद, अधिक अधिक आनंद असावा तो धर्म, साव जाते वर्म. वदे वाघ देवी तुखा विठ्ठल गौरवी, करिता स्वामी सवे वाद आणि अधिक अधिक आनंद. आता एकच भजन होईल, पण असं करायचं सगळ्यांनी उभा राहून फुगड्या खेळायच्या ना. फक्त 2 ते 3 मिनिटं घ्यानंद. ऐका, असं वाटलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे. कसं वाटलं पाहिजे? असं वाटत बाळू मामा उठा वाऱ्यावानी उडावे, हार बनवणी तुझ्या गळ्यात बनावं, गळ्यात बनावं मामा, गळ्यात बनावं. असं वाटत बाळू मामा वाऱ्यावानी उडावं, असं वाटत बाळू मामा वाऱ्यावानी उडावं.
ज्ञानेश्वर माऊली